चालला होता पिकनिकला गोवा पिकनिक. हे ठिकाणी जरा बऱ्याच घरातले दिसतात उचला जाएगा चला. लाडच पळाले बॅग ना आता त्याला ठेवता. आपण चालला होता पिकनिकला गोवा पिकनिक. दीदी हाय कर गाणं बोल हिली गाणं बोल. मित्रांनो आपण संध्याकाळी 6:30 वाजता निघालेलो. आता सकाळच्या 6:30 वाजले आहेत आणि आपण चहा नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. अजून आपल्याला 3 ते 4 तास पोचायला लागतील. आपण इथे चहा घ्यायला थांबलेलो आहेत. काय रस्ते पण बसले आहेत. रस्ते बसले नाही. कोण गाडीतून उतरणार आहे का? गाडीत तुम्हाला चहा गाडीत आणा. आणि इथे आपल्याला चहा मागवलेला आहे. चहा बनवण्यासाठी घेतलेला आहे.
मित्रांनो आपली गाडी थांबलेली आहे इथे चेकिंग होते. आपल्याला परमिट दाखवायला लागेल किती दिवस राहणार आहे. आपण इकडे लक्ष्मीनारायण आपली बस आहे आणि गोव्याच्या बॉर्डरवरती आपण आहोत. इथे चेकिंगसाठी ते कागदपत्र आपली चेकिंग होतील. त्याच्यानंतर आपल्याला ते सोडून देतील. परमिट किती दिवसाचं ते बघायला लागेल. मित्रांनो आता आपण पोचलेले आहात. ह्या व्हीलचेअर काढायला घेतलेले आहेत. मित्रांनो फायनली आपण पोचलेले आहात आणि इथून आपल्या आतमध्ये परमिशन भेटलेली आहे आतमध्ये बस घुसवायला. ए चला व्हीलचेअर घेऊन आतमध्ये चला. आतमध्ये घ्या व्हीलचेअर. मित्रांनो आपला बरा टाइम झाला. पोचलो. तिला घेऊन गेलाय बसेने का माणसं कवड्या मित्रांनो चर्चमध्ये चाललेले आहेत आपली माणसं. कर जरा हस जरा. तुला फोटो करायला लागला तुझा. तू हसीस नाही तो बघ. वॉटरचा ड्रायव्हर कोण आहे?
हॅलो गाईस, आपल्याला चर्चमध्ये चर्चच्या बाजूला जेवण दिलेलं आहे. चालू करू चालू म्हणजे काय सफाई करत आहे. अरे तुला जेवण किती घेताना तिथे फक्त फोटो काढतो. जेवण बरं जेव्हा घेतो आम्ही. आलाय घेतले जेवण बस आहे. मॅडम मासळीचा तुकडा पण छोटा. कोण राहिला मित्रांनो, इथून आपण जात आहोत दुसऱ्या पॉईंटकडे. आता इथून जेवण आपलं झालेलं आहे आणि आपण जाणार आहोत आता इथूनच दुसऱ्या पॉईंटकडे जाणार आहोत. नंतर संध्याकाळी आपण रूमवरती जाऊ. मग ते काम नाही करत. तिला नाही, तिला बघायला सांगतो. मित्रांनो, आपण बीच वरती आलेला आहात. तुम्ही असल्यावर काय कमी होईल. पण फादर अपंगानं शक्य नाही. काय घसरू शकतो. हा, आणि बुटं ते मोठी बुट आहेत. याची बर्फाची बुटं या आपल्या आमच्यासाठी ठीक आहेत. समज तरी घसरलो तिकडे दोन चालणारेच पाहिजे. चालू ना. चाल
हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. फाउंडेशनवर जोडायलाय. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. देव आपल्याला इथं आहे, तशी मरी आपली आई आहे. तिच्याकडे आपण की तिने या फ्रीझरच्या कुटुंबातील जे उर्वरित भाऊ नमो कृपा पूर्ण मरी नमो तुझ्या धन्य दुसऱ्यामध्ये धन्य तुझ्या पवित्र मरिया देवाच्या प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर आपण प्रार्थना करू. मी सिडनीला सांगतो की तुमच्या कुटुंबासाठी एक प्रार्थना बोल आणि आपण सगळेजण त्याला उत्तर प्रभू आमची प्रार्थना ऐक असं उत्तर देऊ. हे प्रभू आमच्या बहिणीने 80 वर्षाचं दीर्घायुष्य दिलं आमचे आभार मानतो. कारण तिने आम्हाला वाढवलेलं आहे, आमची सेवा केलेली आहे, नातवंडांची सेवा केलेली आहे आणि तिला चांगलं तो जीवन दिल्याबद्दल, आध्यात्मिक जीवन दिल्याबद्दल, चर्चमध्ये सतत ठेवल्याबद्दल, अनेक संघटने तिने कार्य केल्याबद्दल आणि तिच्याच वेळी मी सुद्धा अनेक संस्थेमध्ये काम करत आहे. म्हणून तुझ्या आभार मानतो. तुला स्वर्गीय शांती दे. म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण सिडनीसाठी सुद्धा प्रार्थना करू की जणू काही त्याच्या बहिणीचा हा वारसा तो पुढे चालवत आहे आणि अनेक संस्थांमध्ये आपल्या अपंग सेवेमध्ये सुद्धा तो सेवा देत आहे. ती त्याची सेवा निरंतर घडावी, त्याला उदंड आयुष्य मिळावं म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया. शाश्वत जीवन चिर प्रकाश रे. शाश्वत जीवन कृतास रे. प्रभु कीला चिर प्रकाश रे. हे देवा वात्सल्य सागरा तुझ दीनावर दया करा. प्रभु कीला चिर प्रकाश रे. शाश्वत जीवन उदास रे. प्रभु कीला चिर प्रकाश रे. तर आजचा कार्यक्रम आज आपण ह्याच फादरांचे पर्वत आहे त्याला किलार पर्वत म्हणतात. त्या पर्वताला आपण भेट देणार आहोत. तिथे सेमिनरी आहे, किलार पर्वत सेमिनरीचे रेक्टर आहेत, ते आपण स्वागत करू. आपल्याला चहा देतील. त्याच्यानंतर तिथे एक म्युझियम आहे, म्युझियम आपण पाहू आणि मग चॅपलमध्ये चॅपलसुद्धा सुंदर आहे. तिथे ते रेक्टर आपल्याला संदेश देतील आणि त्याच्यानंतर 12 वाजता आपण तिकडेच त्यांच्या डायनिंग हॉलमध्ये जेवणार आहोत. आणि म्हणजे आपल्याला बसायची सोय पाहणे. आपण इथून जेवण घेणार आहोत. व्हेजिटेरियन पुलाव घेणार आहोत. त्याचं कारण जेवल्यानंतर आपण मंगेशी टेम्पलमध्ये जात आहोत आणि तिथे नॉन-व्हेज करून जावं लागतं म्हणून. तर जेवल्यानंतर आपण तिकडे एक मॉनेस्ट्री आहे खाली, ती बघू आणि तिथून मंगेशीकडे जाऊ आणि मंगेशी करून संध्याकाळी बोटिंगसाठी पणजीला येऊ. ओके, असा कार्यक्रम आहे. तर आत्तापर्यंत जसं तुम्ही साधून घेतले, परिस्थितीशी जुळवून घेतले, त्याप्रमाणे घेण्याचा प्रयत्न करा. तो खरा उद्देश आहे पिकनिकचा. आपल्या जीवनामध्ये आपण कसं साधून घ्यायचं आहे, या पिकनिकमध्ये आपण साधून घ्यायचा प्रयत्न करा. एकमेकांना मदत करा, जास्तीत जास्त मदत करा. जे चालू शकतात ते चालवत नाहीत त्यांच्यासाठी काहीतरी करा. कुठे दिसला तर पटकन मदतीसाठी पुढे यायचे. ओके, थँक्यू. आता आपण ब्रेक करू. हा आपल्याला इथे ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता दिलेला आहे. भाजी पाव. हाय.
किती काम करते? आपल्यासाठी नेहमी मदतीसाठी असतात. त्यांची कार आहे आणि त्यांनी त्यांचा एक मित्र पण आणलाय. त्या कार सुद्धा आपल्या सर्व्हिससाठी आहेत. आता जसे तुम्ही खाली उतरले तसे संध्याकाळी चढणं कठीण होईल, म्हणून त्या दोन्ही कार आपल्या सर्व्हिससाठी असतील. जेव्हा आपण इथे पोहोचू मित्रांनो, आता आपण आलो चर्चमध्ये. चर्चमध्ये आपण आलेत. सेमिनारमध्ये आपल्याला चहा आणि बिस्किट दिलेले आहेत. चल सेमिनार बघा ना आपण. चला बघा, चालत सेमिनार जवळ ते चर्च आहे. चर्च आहे ना ते जुनं. पाणी समुद्र आहे तिथे. हे पुरातन वस्तू आहेत मित्रांनो. हे जर दगड आपल्या जवळ केले ना, हे सांगते मी एका ठिकाणी जग तो काय मित्रांनो, एकदम पुरातन मूर्ती आहेत. दगड मोहनजोदडो
भारतीय देशांच्या या नोटांना आपण काढले का कोणत्या देशाचा राज्य आहे तो पाकिस्तानचा बैंक ऑफ पाकिस्तान पाकिस्तानच आहे ते बघ खरोखर मी एक पैसा नाही बघितला असं 5 पैशापासून बघितलं ना. 1 पैसा आहे बघ इथे हाय बघितलं इथे बघितलं इथे नाही रे आपले चलन स्वतःची चलनामध्ये स्वतःच्या जीवनामध्ये असे गोष्टींमध्ये चलनामध्ये म्हणतात परत या संध्याकाळी परत या थँक्यू Thank you for Ashirwad Basado. Okay. Thank you, Father. Yeah. God bless you. Pita, Putra, Pavitra Atma ke naam par. Amen. Thank you, Father. Thank you, Father. God bless you. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus, from my heart. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus, from my heart. आपण डूम म्हणजे समाजाची आपण पाहणार आहोत जे संत पदाच्या मार्गावर आहे आणि तिथूनच आपण पुढे तिथे जायचंय आपल्याला कोणाला चालत जायचं मित्रांनो आपली कंपनी आता चर्चमध्ये जात आहे फोटो काढला फोटो काढलाय आता सध्या फोटो चालाय ना हा दिसत नाही ते सेल्फी काढ लोक काय येणार का नीताजी मी तू आली ना आता इथून मी नाही दिसत ती तू कसा आला का मी नाही दिसत ती दिसत ते माझा फोटो नाही फोटो दावा माझा वॉल्टरला त्या मातीन बुडवून करावं त्याचाच फोटो करायला घेतला रे सगळे आज करता तुम्ही नाही माझा नाही विषारी लाव घेतलाय सगळे आल्यात
दीक्षाला घेतलंय. हे भिकारी जरा बऱ्याच घरातले दिसतात पाचशे 500 हे बघ 500 गौरव फायदा आहे. आगे जा व्हिडिओ कर मग आम्ही वाजलो त्याचं तरी नाही का लासर ठेव. फेमस असाल तुम्ही दोघं. औरेस पक्या काय पक्या आपण 500 घेतले. पक्या काय पैसे दे. हे नाही काय नाही गेले बघितले आता 2000 दिली. 500 घ्या बाबा घे बाबा आज घे ना टाकतो की नाही वीस नाही हे व्हिडिओ फेमस होईल. हे नर्या हे काय तुला वीस घ्या दोन टाकलं की नाही. तुला वीस घ्या तुला वीस घ्या टाकली 20 का नाही. 200 20 टाकले 50 घ्या. 200 टाकले नाही तुला 50 घ्या. 200 टाकले मी तुला 50 घ्या. अरे आता ते तिथे आहे ना सगळं पडलं पर्स
जीपे मार जीपे नाही ना माझ्याकडे इंटरनॅशनल आहे जीपे तिकडे पुढे घे 1000 रुपीज आणि 10 रुपीज 1000 बाजा नाही बाजाला 10 रुपये सुधी देस 1000 रुपये 20 रुपये मी घेतले तू 500 पैसे नाही टाकायसाठी टॅपरला पाचन हे नाही या म्हणजे सांगते तुला 20 रुपये घे 200 नाही 500 रवी पण 500 पाहिजे 20 रुपये दे व्हिडिओ कर फुगेंचा धंदा काय 10 रुपये 10 रुपये भाजन 10 रुपये 10 रुपये 25,000 घेतले पिकनिकला या मला घेतले उधारी घे ना 500 उधारी गाडी 500 अरे बापरे 500 500ची गाडी काय आता 10 रुपये अख्खा हिशोब घ्यायला दोघांना सुनील पेशंट गोव्यामध्ये मंगेशा मंदिर इकडे आलेले आहात. घेतलं ना तुम्हाला पण घेतलं आहे तुम्ही बघितला का टीव्हीला एकाला म्हणा लाईक येतो तुझं लाईकच नाही आहे लाईक केलं पाहिजे व्हिडिओ बघितले की समजते आम्हाला कोणी कोणी खुशी दमले वाटते खुशी दमलेले आहे नाही आले नाही येतात रस्त्याचे मित्रांनो आपण मंगेशा मंदिरमध्ये आपले हँडिकॅपला बुट घालून जाऊन देत नाही म्हणून पत्रव्यवहार करण्यासाठी घेतलेला आहे का बघू आणि आपले हँडिकॅप जर शूज काढले त्यांचे कॅलिपर असतात जर शूज त्याने लोकांनी काढले तर ते चालू शकत नाही ते तुम्ही जरा लक्ष द्या तिथे आम्ही फादरांनी त्यांना पत्रव्यवहार करण्यासाठी थांबवलेला आहे मजा वाटते आता टाकी टीव्हीवर टाकी आता लाटा बसत नाही का नाही आता बसत नाही पाणी भरपूर आलेला आहे बघा जास्त पाणी आहे मित्रांनो ही बोट आलेली आपली ह्या बोटीत आपल्याला जायचं फिरायला मित्रांनो
आपण आल्यात आता आले सर्व. मित्र हो, आपले वसईच्या बरेच तरुण क्रूजवर कामाला आहेत. मोठ्या मोठ्या बोटीवर फिरतात, संबंध जगामध्ये फिरतात. आम्ही आमच्या छोट्याशा ह्या क्रूजमध्ये, त्याचं फिशरमॅन क्रूज असं नाव आहे, आणि त्या क्रूज बोटीवर गोवा आमच्या सहलीमधून आम्ही फिरत आहोत, मजा करत आहोत. आतमध्ये म्युझिक चालू आहे, डान्स चालू आहे, लोक बघत आहेत आणि आमचे अपंग देखील सहज डान्स करून आपलं करमणूक करत आहेत. त्यांचं अभिनंदन करूया. थँक्यू. आला आला फोटो काढतो 1 मिनिट. On behalf of Captain of Vessel, crew members and we the performing artists would like to warm welcome on Cruise Fisherman. आप सभी का Cruise Fisherman में हार्दिक स्वागत है. जोरदार तालियां हो जाओ आप सभी लोगों के लिए. As we are sailing on one of the Goa's most famous river Mandovi, सबसे पहले एक सवाल, क्या आप सब लोग गोवा में मजाक करने के लिए आए हो? ऐसा क्यों लग रहा है किसी ने भी दोपहर का खाना नहीं खाया? क्या आप सब लोग गोवा में मजाक करने के लिए आए हो? Yes, you all have come to right place. Cruise Fisherman offers you all fun, मस्ती मजाक for fully fledged bar and a snack counter. खाने पीने का काउंटर आपके पीछे है. अगर किसी को भी खाना पीना हो तो पीछे जाकर ले आ सकते हो. Washrooms are right on the lowermost deck. Towards my left hand side is the ladies washroom and towards my right hand side is the gents washroom. Right down on the lowermost deck. Moving on, we'll have a short warm up session for you all. different स्टेट से लोग आते हैं गोवा में और बोट क्रूज में. मैं जानना चाहती हूँ आप कौन से स्टेट से हो. मैं एक स्टेट का नाम लूंगी और आपको हाथ ऊपर करके शोर मचाना है. Let's see which state makes more noise. Are you all ready? Yes or no? Okay, let's start with the neighboring state. Anyone from Karnataka? Not. Well guys, anyone from Maharashtra? जोरदार तालियां हो जाए महाराष्ट्र वालों के लिए. जय भवानी. जय शिवाजी. Well guys, anyone from UP, MP, Haryana, Rajasthan, Gujarat, Telangana, West Bengal, Telangana. जोरदार तालियां. Okay, everyone from Maharashtra. जोरदार तालियां हो जाए सभी महाराष्ट्र वालों के लिए. Well guys, anyone from Goa? जोरदार तालियां हो जाए हमारे लिए और हमारे स्टाफ के लिए. Well guys, everyone from India. सब लोग इंडिया से हो? Proud to be Indian, yes or no? Yes. So requesting each and everyone to kindly stand up. सभी से रिक्वेस्ट है कि खड़े हो जाइएगा. सभी इंडिया वालों से रिक्वेस्ट है कि खड़े हो जाइएगा. आपको डिफिकल्ट सा कुछ नहीं करना है. डीजे इज गोइंग टू प्ले वन ऑफ द सॉन्ग. यू हैव टू जस्ट India
केला कालीज माझा चोरी लई दिसाया झटकू पोरी I like your fashion, तुझ्या वठावर माझी नजर एक नंबर तुझी कंबर काय चाल शेकी शेकी नाही किती सुंदर तुझं टेम्पर जे पाहिजे ते घे दिसते मी बारीक राजा फोटो जो 12वी करतोय तर त्याचं पण स्वागत करू आपण. तर आमची ही मैत्री 10 वर्षाची झालेली आहे. 10 वर्षापूर्वी त्याने असंच आपल्याला बोटिंग दिलेलं होतं. तर ह्या वेळेला जेव्हा आपली परत सहल लागली तेव्हा मला त्यांची आठवण झाली. मी त्यांना फोन केला. ते म्हणतात येस बाय ऑल मीन्स ह्या वर्षी सुद्धा आम्ही तुम्हाला बोटिंग देतो आणि त्याप्रमाणे दिलेलं आहे. तर वास्तविक खरी परिस्थिती सांगायची म्हणजे त्यांना आठवण झाली मी इथे मला बघून तुम्ही फादर मायकल म्हणजे आम आदमी पार्टी हसले म्हणजे त्यांची पार्टी बदलली पण आमची फ्रेंडशिप बदलली नाही. त्याबद्दल मिस्टर नील तुमचे फार आभार मानतो अँड विश यू ऑल द बेस्ट. आणि त्यांची पत्नी पण आलेली आहे. सगळ्या खाली गेल्यात आणि मुलगा आहे आता. मुलगा ही इज डुईंग इन 12th स्टँडर्ड. तर वी विश देम ऑल द बेस्ट. आणि एक छोटीशी आमची भेट तुम्हाला देतो. फादर घालतील काम करत करून देईल तुम्हाला ओपन मी त्यांच्या पत्नीला. मॅडम त्यांचे मिस्सेस नाही नाहीत का? तीन आहे. ओके. दोस्ती संताजीन करून दिल्ली संताजी आणि त्यांना ह्यो फादर येऊन मेळलो म्हाका पयलीं. तेन्नाच्यान आमची दोस्ती चालूच आसा. केन्ना व्हॉट्सअपाचेर गुड मॉर्निंग बी म्हणटात. आणि तो आम आदमी बरो फुडें हांवें तिका सांगलें आमच्या पार्टीन बीजेपीन तूं यो. बीजेपीचे शिवाय आनी पर्याय ना.
आणि काय ना हांव केन्नाय तुमकां म्हणटा फुडल्या वर्सा सुद्दां तुमी 100-150 लोक सुद्दां येयले जाल्यार आमी आनी फुडें बरें करुया आनी तुमकां चडांत चड देव बरें करूं म्हणटा आनी केन्नाय प्रेयर आमचो उगडास करा की आमच्या बरें भशेन जावंदी म्हणून बरें भशेन. थँक्यू सर. थँक्यू. त्यांचं विशेष म्हणजे आपण जेव्हा बंडा बॉर्डरवर आलो आणि आपल्याला 10,000 रुपये टॅक्स भरायचा होता, गोवा टॅक्स. तर मी विचार करत होतो कसा, तर ते म्हणतात डोंट वरी, तुम्ही तिथे पोहोचले का मला फक्त फोन करा, बस काम पार होईल. पण मी म्हटलं तसं नुसतं फोनवर नाही होणार. त्यांनी 2 माणसं तिथे पाठवली, ती तिकडे वाट बघत राहिली, पण आम्ही काय टायमावर पोहोचलो नाही. आम्ही 4 तास लेट होतो. तर ते घरी गेले आंघोळ करायला. तेवढ्यात आम्ही बॉर्डरवर पोहोचलो. म्हटलं आता इलाज नाही म्हणून आम्ही ती टॅक्स भरून टाकला. पण ह्यांना जेव्हा कळलं की आम्ही टॅक्स भरलाय, तर त्यांनी त्यांची 2 माणसं पाठवली आणि सांगितलं ते टॅक्सचे पैसे परत द्या आम्हाला. दिले त्यांनी पैसे परत आणि ते पैसे परत आणून आमच्याकडे पोहोचवले. एवढी त्यांची वट आहे. बीजेपीची वट आहे. आणि आमच्या चीफ मिनिस्टराची वोट त्याच्यापेक्षा पॉवरफुल असा. आणि ह्यान फुडें सुद्धा आमच्या गोंयांत सुद्धा बीजेपीच पार्टी असतली पळयता. फक्त जरा लाईनशीर बघा एवढंच, दुसरं काय. आता काय पुढचा कार्यक्रम? जेवण खाली होय. तुम्ही सगळ्यां सकल येऊन बसमध्ये बसू. माझी सासू मेली, कुठे गेली ती? कोणाची सासू मेली? तिला मटण पचलं नाही, या मटण मच्छी पाळी कर्ज झालं धीर धरू मी कुठवर येळ बघा लई झाली. गेली माझी सगळी गेली, दादा गेली माझी. थँक्यू काय बोलताना नाही.
Before time
असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.